मनोज जरांगे पाटील यांच्या 29 ऑगस्टच्या मुंबईतील मराठा आरक्षणाचा पहिला बळी बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील वरगावचे सुपुत्र सतीश ज्ञानोबा देशमुख यांच्या रूपाने गेला आहे। मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत 29 ऑगस्ट मुंबईत होणाऱ्या आमरण उपोषणासाठी गेलेल्या लाखो मराठा समाज बांधवांसोबत सतीश देशमुख सहभागी झाले होते। बुधवारी सकाळी ते गावातील काही सहकाऱ्यांसोबत मुंबईच्या दिशेने निघालेल्या रॅलीत सहभागी झाले होते। बुधवारी रात्री जुन्नर येथे मुक्काम झाल्यानंतर गुरुवारी सकाळी 10 वाजता ते आपल्या सहकाऱ्यांसोबत अंघोळ नाश्ता आटपून रॅलीत नारायणगाव मार्गे मुंबईच्या दिशेने निघाले होते। गाडीत बसून 10 मिनिटे प्रवास करताच त्यांच्या वाटेत हार्ट अटॅकने मृत्यू झाला। सतीश देशमुख अत्यंत शांत, जिद्दी आणि प्रामाणिक स्वभावाचे होते। सतीश देशमुख यांच्या परिवाराला देशसेवेचा वारसा लाभलेला आहे। त्यांचे वडील ज्ञानोबा एकनाथराव देशमुख व लहान भाऊ व्यंकटेश ज्ञानोबा देशमुख हे भारतीय सैन्य दलात सेवारत होते। सध्याच्या मुंबई आंदोलनात भाऊ व्यंकटेश ज्ञानोबा देशमुख यांनी पुणे व बीड जिल्ह्यात गावोगावी फिरून मराठा बांधवांमध्ये आरक्षणाचे महत्त्व पटवून मोठी जनजागृती केली होती। यावेळी आपल्या मोठ्या भावाचे प्राण गमवावे लागतील याची कल्पनाही केली नसेल। गेले होते ती म्हणले मग जावंच लागते। मी म्हणलं की जाऊ द्या, तर म्हणले नाही जावंच लागतंय का, आरक्षण घेऊनच मी येणार आहे म्हणले। काय सांग, त्यांचं बलिदान सरकारने व्यक्त केलं नाही पाहिजे, त्यांचं बलिदान सरकारने व्यक्त केलं पाहिजे। काय सांगावं त्यांचं बलिदान व्यक्त केलं नाही पाहिजे, असं सरकारने बी लक्ष करावं। मी ठामपणे लावलं होतं आरक्षणासाठीच। आम्ही सरकारकडे अशी मागणी करू की आमचे बंधू सतीश देशमुख यांच्या कुटुंबाला एक थोडक्यात कुणबी प्रमाणपत्र इश्यू करून आरक्षणाचा जो मुद्दा आहे तो त्यांना सुपूर्द करावा आणि सहकार्य करावं।